नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया पेन्शनर्ससाठी महत्त्वाची बातमी. 10 वर्षानंतर 3 फायदे तर 15 वर्षानंतर मिळणार 5 बोनस. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. पेन्शनसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 2025च्या निर्णयामुळे सेवेच्या वर्षावर आधारित नवीन भत्ते आणि बोनस जाहीर केल्यामुळे पेन्शनधारक आणि योगदानकर्त्यांना आनंद होण्याचे कारण आहे. 10 आणि 15 वर्षाच्या सेवेनंतर मिळणाऱ्या फायद्यांची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे पाहूया. EPFO अंतर्गत 10 वर्षे सेवा पूर्ण करणारे कर्मचारी विशिष्ट पेन्शन लाभांसाठी पात्र ठरतात. या टप्प्यानंतर सदस्य 3 महत्त्वपूर्ण फायद्यांचा दावा करू शकतात. पहिले म्हणजे निवृत्तीच्या वयानंतर हमी मासिक पेन्शन सुरू होते. दुसरे म्हणजे घरबांधणी, वैद्यकीय किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आपत्कालीन परिस्थितीत अंशतः पैसे काढण्याची परवानगी आहे. तिसरे म्हणजे सदस्यांना योगदान आणि संचित व्याजावर कर सूट मिळते. हे फायदे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. 15 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या दीर्घकालीन योगदानकर्त्यांना EPFO अंतर्गत 5 अतिरिक्त बोनस मिळतात. यामध्ये वाढीव पेन्शन रक्कम, बक्षिसे, वार्षिक चक्रवाढ व्याज लाभ, अवलंबितासाठी विशेष भत्ते आणि लवकर निवृत्तीची लवचिकता यांचा समावेश आहे. 15 वर्षाचे बोनस दीर्घकालीन समर्पणाला बक्षीस देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना संघटित क्षेत्रात राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी डिझाईन केले आहेत. या फायद्यांसाठी पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी EPFOच्या पात्रता निकषांचे पालन केले पाहिजे. 10 वर्षाच्या पेन्शनसाठी कर्मचारी पेन्शन योजनेत नियमित योगदान देणे अनिवार्य आहे आणि कर्मचाऱ्यांनी EPFO अंतर्गत नोंदणीकृत संस्थेत सक्रिय राहणे आवश्यक आहे. 15 वर्षाच्या बोनससाठी सातत्यपूर्ण योगदानासह सतत सेवा आवश्यक आहे. पेन्शन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना KYC तपशील नियमितपणे अपडेट करावे लागेल. योग्य पात्रता पडताळणीमुळे सदस्यांना या महत्त्वाच्या निवृत्ती लाभांचा दावा करताना विलंब होणार नाही.